आज आपण करणार आहोत पाकातले चिरोटे. त्यासाठी लागणारे साहित्य: 2 वाटी मैदा, 4 चमचे तूप, अर्धी वाटी रवा, 2 वाटी साखर, 2 चमचे खसखस, तळण्यासाठी तेल, बदाम आणि पिस्त्याचे काप सजावटीसाठी, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, वेलची पावडर आणि चवीपुरतं मीठ. 2 चमचे तूप गरम करत ठेवलेलं आहे पिठावर मोहन घालण्यासाठी. मैद्यामध्ये आपण रवा मिक्स करून घेतलेला आहे. आता थोडं मीठ टाकून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यावर मोहन टाकून घेऊया तुपाचं. मिक्स करूया. त्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये पिठामध्ये. मूठ वळली पाहिजे त्याची पिठाची अशी. थोडं पाणी टाकून पीठ आपण मळून घेऊया. आता पीठ मळून झालेलं आहे. आता 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया. आता पाक करायला ठेवलेला आहे. साखरेच्या लेवल पुरतंच पाणी ठेवायचं. आपल्याला फक्त एकतारी पाक करायचा, जास्त कडक पाक करायचा नाही. आपला असा एकतारी असा पाक झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहोत. गॅस बंद करूया. आपण या आता पिठाच्या पाऱ्या करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण पातळ अशा पाऱ्या करून घेतलेल्या आहेत 5. पारीला लावण्यासाठी साठा तयार करणार आहोत. त्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्या साठ्यामध्ये मी तूप आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आहे. आपण हे पारीला साठा लावून घेऊया. आता दुसरी पारी ठेवून घेऊया. त्याला पण साठा लावून घेऊया. तिसरी पारी ठेवूया. मी 5 पाऱ्या अशा ठेवून एकावर एक ठेवून करून घेतलेले आहेत. आता याचा रोल करूया. आपण कट करून घेऊया. अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. त्याचे असे चांगले असे लेयर आलेले आहेत. घेणार आहोत. थोडंसं प्रेस करून घ्यायचं. नंतर असे जास्त पातळ करायचं नाही, हलक्या हाताने लाटायचे. अशा प्रकारे आपण सगळे आता करून घेऊया. आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता पाऱ्या तळून घेऊया. मग ते असं तेल सोडायचं, म्हणजे चांगले लेअर येतात. गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घ्यायची. आता आपण हे पाकात टाकूया.
तयार झाले आहेत आपले असे पाकातले चिरोटे.